तर हे दृश्य आपण पाहतोय, वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि आता त्याला बीड कारागृहामध्ये नेलं जात आहे। तर हे दृश्य आपण पाहतोय, बीड कोर्टानं न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आता वाल्मिक कराडला बीड कारागृहामध्ये घेऊन जाण्यात येत आहे। संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता पोलीस वाल्मिक कराडला तुरुंगामध्ये घेऊन जात आहे। बीड कोर्टामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आजची सुनावणी पार पडली। यामध्ये बीड कोर्टानं वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे आणि त्यानंतर आता वाल्मिक कराडला बीड कारागृहामध्ये घेऊन जाण्यात येत आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर सध्या आपल्यासोबत आहेत। महेंद्र, वाल्मिक कराडला आता पोलीस कारागृहाकडे घेऊन जात आहेत। नक्कीच सागर, वाल्मिक कराड यांना जर बघितलं गेलं तर 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी आहे ते आज सुनावण्यात आलेली आहे। त्यानंतर आता त्याळीचा ताबा जो आहे तो आता इथून निघालेला आहे आणि इथून बीडच्या जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर आरोग्य तपासणी होईल आणि आरोग्य तपासणीनंतर जर बघितलं तर आता त्या ठिकाणी आरोग्य तपासणी झाली की पुढे त्यांना जिल्हा कारागृह जो आहे त्या ठिकाणी त्यांना घेऊन जाण्यात येणार आहे आणि तिथून प्रोसेस होईल त्या पद्धतीने त्यांना ठरवण्यात येईल। आता वाल्मिक कराड यांचा जो ताफा आहे तो आता बीड जिल्हा कारागृहाच्या दिशेनं जात या ठिकाणी पुढे जर बघितलं तर जिल्हा रुग्णालय आहे त्या ठिकाणी त्यांच्यावर जे आहे आरोग्य तपासणी होईल। तर बघितलं तर या प्रकरणामध्ये सकाळीच त्या ठिकाणी आरोग्य तपासणी झाली होती, मात्र आता मकोका विशेष न्यायालयानं ज्या पद्धतीनं वाल्मिक कराड यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली, आता बीड जिल्हा कारागृहात त्यांची रवानगी होणार आहे आणि त्यापूर्वीच जर बघितलं गेलं तर त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येते आणि ही आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांना आता जिल्हा कारागृह जो आहे त्या कारागृहामध्ये त्यांची आता रवानगी होणार आहे। नक्कीच महेंद्र, स्लीप ॲपनिया नावाचा आजार वाल्मिक कराड यांना असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यासाठी जे मशीन लागणार आहे ते वापरण्याची परवानगी देखील कोर्टानं वाल्मिक कराड यांना दिली आहे। नक्कीच त्यांना जो आजार आहे पूर्वीपासूनच त्यांनी त्या पद्धतीनं त्यांच्या वकिलांनी कोर्टात जे आहे त्याची मांडणी केलेली आहे आणि त्यानुसार त्यांना परवानगी देखील मिळालेली आहे आणि त्यांचा जो केअरटेकर आहे त्याच्या माध्यमातून त्या सर्व जे औषध पुरवठ्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या वस्तू आहेत ते त्यांना देण्याचे त्यांना आदेशित करण्यात आलेले। आता इथून जिल्हा न्यायालयात त्यांचा सुरुवातीला शुगर तपासण्यात येणार आहे, त्यानंतर त्यांचा बीपी तपासण्यात येणार आहे आणि तिथून जर त्यांचा जर शुगर जर लेवल असेल, बीपी जर मेंटेन असेल तर त्या पद्धतीनं त्यांच्यावरती त्याच ठिकाणी उपचार होईल किंवा त्यांना लागलीच आरोग्य अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार त्यांना जिल्हा कारागृह जो आहे या ठिकाणी त्यांना त्यांची रवानगी करण्यात येईल। नक्कीच महेंद्र, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।